नाशिकचा बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा प्रकार असल्याचा कुटुंबियांना आणि नागरिकांना संशय. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन सत्य उजेडात आणण्याची मागणी. नाशिकच्या खडखडी भागातील रहिवासी परेश उर्फ जाकी अशोक पवार याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी होऊन सत्य उजेडात आणावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच त्याच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे. परेश उर्फ जॅकी अशोक पवार हा बिल्डिंग व्यावसायिक आहे. तो नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या कामावर गेला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडलाच नाही. सोमवार दिनांक 25 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पंचवटी पोलीस स्टेशन येथून त्याच्या वडिलांना परेश उर्फ जॅकी पवार याच्याबद्दल चौकशीचा फोन केला असता फोनवर पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि मयत परेश उर्फ जॅकी पवार याचे वडील अशोक पवार यांच्यात संवाद झाला. दिनांक 26 मार्च रोजी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात 108 या ॲम्ब्युलन्स सेवेमधून परेश उर्फ जॅकी याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी चौकशी केली असता परेश उर्फ जॅकी याला हॉस्पिटलमध्ये दाखल कोणी केले तसेच पोलिसांकडे देखील चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी परेश उर्फ जॅकी याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका परेश याची आई लक्ष्मी पवार यांनी घेतली होती. तसेच आपल्या मुलाचा घातपात झाला असून त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणावे आणि पवार कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी देखील मयत परेश उर्फ जॅकी अशोक पवार याची आई लक्ष्मी अशोक पवार यांनी केली आहे. दुर्दैवाने गेल्या 6 महिन्यांपूर्वी परेशचा मोठा भाऊ विकी पवार याला देखील ठक्कर बाजार येथे मारण्यात आले. 6 महिन्यापूर्वी त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परेश पवार हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील, 2 भाऊ 2 बहीण असा परिवार आहे. माझा मुलगा काल कामाला गेला, कामावरून घरीच नाही आला. तो रात्री त्याला मी शोधलं पण काही शोधच लागला नाही. तर 2 वाजता फोन आला त्याच्या पप्पांना, तर ते पोलिस शिव्या द्यायला लागले डायरेक्ट. मग आम्ही चौकशी केली तर तो भेटलाच नाही. नंतर त्याचे पप्पा स्वतः इथं आले सिव्हिलला, तेव्हा त्यांनी चौकशी केली तर तेव्हा म्हणे असा असा मुलगा आहे. पोलिसांनी काही हेच नाही केलेलं. माझ्या मुलाचा घातपात झालेला आहे, त्याचा न्याय आम्हाला मिळायला पाहिजे. आज दिनांक 27 मार्च आम्ही खडखडी परिसरातील सगळे रहिवासी इथे जमलोय. आम्हाला असं कळालं आहे की आमच्या परिसरातील मुलगा परेश उर्फ जॉकी अशोक पवार याचं निधन झालेलं आहे. कोणत्या कारणाने झालं, कशा कारणाने झालं आम्हाला कोणत्याही कल्पना नाही. त्याच्या वडिलांना काही काल रात्री 2 वाजता पोलिसांचा फोन आला रोकडे म्हणून, आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला आम्ही घेऊन आलेलो आहे, असं झालंय तसं झालं. कशावरून उचललं काय उचललं माहित नाही. आणि 4 वाजता त्याची अशी काहीतरी इथे 108 अनोळखी व्यक्ती म्हणून एंट्री करून त्याला इथे ऍडमिट केलं. आणि कोणी ऍडमिट केलं, कोणत्या पोलिसांनी केलं, आणि त्याला असं दाखवलं की त्यांनी विक्टोरिया ब्रिजवर गाडगे महाराज पुलावरून उडी मारली. पण तसे काय आम्हाला काय कळलं नाही. आज त्याला आम्ही पूर्ण वगैरे बघितलं असून तो पूर्ण हिरवागार आहे. त्याला खूप प्रकारे मारलेला आहे, त्याच्या सगळीकडे मारलेलं आहे, रक्तबंबाळ कुठंच नाही. त्याची चौकशी करावा आणि त्या पवार कुटुंबाला न्याय द्यावा ही आम्ही आपल्याला विनंती करतो. त्या खडका विभागातील आमचे मेवणे परेश अशोक पवार उर्फ जॉकी त्यांचा रात्री 2 वाजेला त्यांच्या वडिलांना फोन आला पंचवटी पोलीस स्टेशन मधून की तुमच्या मुलाला जमा केलंय. कारण काय काय काहीच सांगितलं नाही त्यांनी. त्यानंतर अचानक पहाटे 4 वाजेला ॲम्ब्युलन्स मध्ये जॉकीला इथे सिव्हिल हॉस्पिटलला येऊन भरती केलं. परंतु त्याला भरती कोणी केलं, काय केलं, त्याला कोणी मारलं हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही. ना सिव्हिलचं प्रशासन आम्हाला या बाबतीत काही सहकार्य करतंय, ना ज्या पोलिसाचा फोन आला होता ते पोलीस सुद्धा त्यांचं नाव काहीतरी रोकडे आहेत म्हणून, रोकडे दादा, ते सुद्धा फोन उचलत नाहीये. तर माझी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की ह्या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि त्या पवार कुटुंबियाला न्याय मिळावा. कारण खूप गरीब कुटुंब आहे ते. मागच्या 5-6 महिन्यापूर्वीच त्या जॉकीचा मोठ्या भावाचा पण कोणीतरी खून केला आणि त्याचा सुद्धा तपास लागला नाही. त्यानंतर अचानक असं एकामागे एक ह्या घटना घडतच चालल्या आहेत.
तर माझी सर्व पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक लोकांना, न्यूज मीडियांना एक विनंती आहे की ह्या गोष्टीचा एक पाठपुरावा करून नेमका घडलं काय त्याच्या बाबतीत आम्हाला थोडीशी माहिती मिळावी. AB न्यूजसाठी विकी पवार, नाशिक.